धम्माची शिकवण समान आहे. एवढाच फरक आहे की भिक्खूंना ते व्रत म्हणून धारण करत आहेत आणि उपासकाला ते नैतिक कर्तव्य उपासकाची आहेत. मग उपासकाने या कर्तव्य आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. कर्तव्याचं पालन आपण उपासक करीत आहोत का? तर हा संदर्भ देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे कोणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे त्यांनी जे बुद्धाचे आम्ही बौद्ध उपासक आहोत, बुद्धाचे अनुयायी आहोत, आम्ही आंबेडकरवादी आहोत, त्यांनी अशा पद्धतीचं पंचशील अष्टांगिक मार्गाने रसपारमिता ही कर्तव्य म्हणून स्वेच्छेने त्यामध्ये स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. तेव्हाच समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर समाज आणि राष्ट्र निर्माण करता येईल आणि बाबासाहेबांचं अंतिम ध्येय